आजचा दिवस ना अगदी खूप खास आहे, कारण आज आपल्या महाराष्ट्रातला एकमेव सण म्हणजे रथसप्तमी. पहाटेचं सोनसरी ऊन, घरासमोर रांगोळी आणि मनात ती श्रद्धा. 7 घोड्यांच्या रथावर विराजमान सूर्यदेव आज उत्तरायणात प्रवेश करतात. हा दिवस म्हणजे आरोग्य, तेज, समृद्धी आणि नवी ऊर्जाची सुरुवात असते. तुम्हाला माहिती आहे का, यामागची एक पौराणिक कथा सुद्धा आहे. तर असं म्हटलं जातं की सूर्यदेवांचा हा रथ 7 घोड्यांनी ओढला जातो. तर ते 7 घोडे म्हणजे नेमके काय? तर ते 7 घोडे म्हणजे आपल्या आठवड्यातले 7 दिवस किंवा सूर्यकिरणाचे जे रंग आहेत ना 7, ते दर्शवल्या जातात. आणि एक कथा अशी पण आहे, ती पण पौराणिकच आहे. असं म्हटलं जातात की राजा यशोवर्धन आहेत ना, तो खूप त्यावेळेस ना खूप आजाराने त्रस्त होता आणि त्याच्या पत्नीने आहेत ना या रथसप्तमीचे श्रद्धेपूर्वक व्रत करून आहेत ना त्यांनी सूर्यदेवाला उपासना वगैरे केलेली होती की माझा नवरा असा बरा झालेला पाहिजे. तर तो त्या व्रताने ना त्याचे आजार वगैरे आहेत ना ते पूर्ण नष्ट झाले आणि तो बरा झाला. तर असं पण म्हटलं जातं की हा व्रत आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून ना हा व्रत पण केला जातो. जसं वटसावित्री वगैरे करतात ना, तसंच हा पण रथसप्तमीचा ना व्रत वगैरे असं. तर माझी आहेत ना गावाला गेलेली होती आणि मला या रथसप्तमीबद्दल जेवढं काही माहिती होतं ना, मी ते सगळं तसं वगैरे मला जे जे आठवत होतात ना, ते मी सगळी इथे व्यवस्थित अशी पूजा केलेली होती. आणि मला जे माहिती नव्हतं ते मी बाजूच्या काकूंना विचारून ते रथ वगैरे काढून घेतलेला. तर या मटक्यामध्ये ना दूध उतू घालावं लागते ते गौरीवर आणि त्यात तांदूळ टाकून त्याचा भात शिजवावा लागतो. त्यात थोडीशी हळद, साखर आणि तूप असं वगैरे टाकलं जातात आणि ते ना प्रसाद म्हणून वाटला जातो आणि तो ना भात असा एकदम असा सांगू नाही शकत, तो एवढा टेस्टी लागतात ना. आणि ते पण मटक्यात बनवलं जातात मातीच्या, तर त्याचा पण आहेत ना सुगंध तिथे ॲड होतो आणि इतका उत्कृष्ट आणि सुंदर लागतो ना हा भात खायला, खूपच जास्त. आणि हा भात खायला ना पूर्ण 1 वर्ष वाट बघावं लागते, कारण हा भात ना परत डबल नाही मिळत. आणि हा भात पण आहेत ना थोडंसंच केला जातो आणि माझ्याकडे ना कुठलंच मोठं वगैरे मातीचं मटकं नव्हतं, छोटंसंच होतं. तर मग मी त्या छोट्याशाच मटक्यात केलेलं, कारण आहेत ना इथे मातीच्याच मटक्यात करावं लागतात ते. तर मी इथे ना स्वयंपाक वगैरे करायला घेतले, पीठ वगैरे मळून घेतलं आणि माझ्या आजीला गाजरं किसायला दिलेले. हो, कारण माझ्याकडे ना खूप सारे कामं होते, पूर्ण अख्खा स्वयंपाक बाकी होता करायचा. तर मी इथे ना पोळ्या वगैरे टाकून घेतलेल्या आणि पटपट सगळे कामं करून सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतलेला. तर तुम्हाला ही पौराणिक कथा माहिती होती का? किंवा कोणाकडून तुम्ही ऐकली वगैरे आहेत का? आणि नसेलही माहिती तर ही कथा ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि आता मी पोळ्या वगैरे झाल्यात माझ्या टाकून, तर मी आहे ना छोट्या छोट्याच पोळ्या बनवते, कारण मला छोट्या छोट्या पोळ्या खायला ना खूप जास्त आवडतात. तुम्ही कशा पोळ्या करतात, छोट्या की मोठ्या? ते पण नक्की सांगा हां, बरं का. जे माझं काही बोलण्यात चुकी वगैरे होत असेल ना, तर त्याला ना इग्नोर करा, कारण ही माझी ना स्टार्टिंगच आहे. तर बोलायला वगैरे ना थोडं होतं कन्फ्युजन. तर असा होता माझा आजचा लूक. आणि मी इथे शिरा वगैरे करून घेतलेला, तो शिजला पण व्यवस्थित. आणि त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून विलायची पूड. आणि मी इथे आहे ना कुठल्याही गोड पदार्थामध्ये ना ते लवंग वगैरे असतात ना, मी ते सुद्धा टाकते, कारण त्याचा टेस्ट ना खूप जास्त येतो. थोडंसं तिखट येतात आणि मला ते खूप जास्तच आवडतात ते लवंगचा टेस्ट विलायचीपेक्षा. पण तुम्हाला आवडतं का? आणि तुम्ही असं एकदा नक्की ट्राय करून बघा. एखाद्या हलव्या वगैरेमध्ये ना लवंग टाकून बघा, कसं वाटतं ते पण सांग. तर तुम्हाला पण लवंग आवडतं का सांगाल हां. तर भजे वगैरे पण मी करायला घेतलेले इथे. भजे आणि ताकाला वगैरे फोडणी दिलं. मी इथे कढी नाही केली, कारण मला कढी घ्यायला आवडत नाही. तर मी असं नॉर्मलीच ताकाला असा तडका दिलेला. समोर बघेलच तुम्ही.
इथे आहे ना मला भजे काढायला थोडा त्रास होत होता, कारण एक हातात ना मोबाईल होता शूट करायसाठी आणि मला माझ्यासमोर मोबाईल होता आणि मला ते तेलाचं काहीच नव्हतं दिसत, तर मी मोबाईल वगैरे मधूनच ते बघून ते बेसन वगैरे टाकलं भज्यासाठी त्यात. तर ही आपली कढी ताक फोडणी दिलेलं आणि हे होता आजचा आपला दिवस आणि आपलं आजचं जेवण. कसं वाटलंय? तर तुम्हाला पण मला तर सप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा.